नमस्कार. राधाश्रीचे बोल. अनेक हिलिंग मोडॅलिटी आहेत. त्याच्यापैकी EFT टेक्निक हे तुम्ही ऐकलं असेल. सध्या ते खूप प्रचलित आहे. कधी कधी ह्या सगळ्या हिलिंग मोडॅलिटीचा विचार करताना माझ्या मनात असं येतं की पूर्वी पंचायत असायची गावामध्ये आणि कोणताही प्रश्न जर का तीव्र स्वरूपाचा असेल तर कुटुंबातली व्यक्ती पंचायत समितीकडे, म्हणजे गावात जी पंचायत बसायची तिथे तो प्रश्न घेऊन जायची. त्याप्रमाणे त्याची सुनावणी व्हायची, त्या समस्येवरती अंमलबजावणी केली जायची. आणि हे जेव्हा हळूहळू बंद झालं तेव्हा समस्या वाढायला लागल्या असाव्यात आणि मग हिलिंगची गरज निर्माण झाली असावी. मग ती कोणत्याही प्रकारची समस्या असो, कारण निगेटिव्ह इमोशन्सचा साठा जेव्हा मनात साठत जातो तेव्हा समस्येतून बाहेर कसं पडावं ते आपल्याला कळेनासं होतं. तर EFT टेक्निक जे आहे त्याच्यातलं एक असं तंत्र आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा कॅनव्हास किंवा मोठा TV इमॅजिन करायचा आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास झाला होता ती गोष्ट तिकडे पाहायची, त्या कॅनव्हासवर किंवा त्या टीव्हीवर म्हणजे टेलिव्हिजनवर. आणि तुमच्या हातात रिमोट घेत ते चित्र कल्पनेतनं पूर्ण काढून टाकण्याचा, मिटवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्याकरता डोळे बंद करायचे आणि तो रिमोट, ते चित्र बघत जे काही घडलं असेल ते मनासमोर ठेवत त्या रिमोटने ते बंद करायचं. असं ते टेक्निक आहे. तुमच्या समस्येवर उतारा मिळण्यासाठी हे टेक्निक वारंवार वापरा. मग ती तुमची धनाची म्हणजे पैसे मिळण्याच्या बाबतीची समस्या असो, व्यवसायातली समस्या असो, रिलेशनशिपमधली समस्या असो. कारण जेवढा आपण त्या गोष्टीचा विचार करू तेवढा आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती आणि विचारांवरती त्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होत राहणार. आणि आपल्याला जर का पुढे जायचं असेल, त्यातून बाहेर पडायचं असेल तर हे तंत्र प्रभावी आहे. EFT मधलं एक तंत्र असं याला म्हणता येईल. करून पहा आणि जरूर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव मला शेअर करा. पाहत रहा राधाश्रीचे बोल हे YouTube चॅनेल. धन्यवाद.